जय भीम इंडिया न्यूज़ में मैं सृष्टि हसाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। ईडी ने कल कैबिनेट मंत्री नवाब मलिक को गिरफ्तार किया था। नवाब मलिक को इस्तीफा देना चाहिए और राज्य सरकार को उन्हें कैबिनेट की पद से हटा देना चाहिए। इसी मांग को लेकर आज झांसी रानी चौक यहां भाजपा की ओर से आंदोलन किया गया। राकांपा एक ऐसी पार्टी है जो आतंकवादियों का समर्थन करती है। नवाब मलिक ने देशद्रोही वाली हरकत की है और उन्हें कैबिनेट की पद से हटा देना चाहिए। ऐसी मांग प्रदर्शनकारियों की ओर से की गई। साथ ही भाजपा ने प्रतिमा जलाकर सरकार का विरोध भी किया। नवाब मलिकांनी आपल्या मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा या मागणीसाठी आणि त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, उद्धव ठाकरेंनी या घटनेकडे लक्ष द्यावं, त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि त्यामुळे त्यांना या पदावरून बाहेर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी इथे आंदोलन करत आहे। लाज वाटते आम्हाला की ज्यावेळेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार आतंकवाद्यांचं समर्थन करणारा नवाब मलिकाचं समर्थन करण्यासाठी, त्यांना पाठीशी घालण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी जेव्हा आंदोलन करतात आणि पवित्र महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात जेव्हा आंदोलन करतात त्यावेळेला यांच्याबद्दल संशय निर्माण होतो। हे आतंकवाद्यांना समर्थन करतात का? राष्ट्रवादी पार्टी ही आतंकवाद्यांना समर्थन करणारी पार्टी आहे। मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या लोकांचा थेट संबंध होता त्यांचे तार दाऊदपर्यंत आणि दाऊदपासून नवाब मलिकापर्यंत जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे नवाब मलिकासारख्या अशा देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्वरित मंत्रिमंडळामधून बाहेर करावं या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी इथे आंदोलन करते आहे। मला त्या नेत्यांना एकदा सांगायचं आहे की लाज वाटवली पाहिजे तुम्हाला। तुम्ही नवीन पिढीसमोर कोणतं राजकारण ठेवतात, हे लाज वाटण्याचं कृत्य आज राष्ट्रवादीचे लोक करतायत, त्याची घृणा आहे। शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नवाब मलिकांना त्वरित मंत्रिमंडळात बरखास्त करावी आमची मागणी। बुधवार 23 फरवरी को महाराष्ट्र के अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक की गिरफ्तारी के विरोध में बुल्ढाना तालुका की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से जयस्तंभ चौक यहां केंद्र सरकार के विरोध में जोरदार नारेबाजी कर प्रदर्शन किया गया। हम तुम्हारे साथ हैं। अरे मलिक साहब तुम आगे बढ़ो। महाराष्ट्राची बुलंद आवाज शरद पवार। अरे महाराष्ट्राची बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे या भाजपचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? संपूर्ण देश गावा आहे की केंद्र शासनाने ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून जे लोक केंद्राच्या विरोधात बोलतील त्यांच्यावरती ईडी असेल, सीबीआय असेल, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे। आणि या सगळ्या अन्यायाच्या विरोधात आदरणीय नवाब मलिक साहेबांनी एक आवाज उठवला आणि फार मोठा लढा त्या ठिकाणी दिला आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी आज नवाब मलिक साहेबांना कुठल्याही प्रकारे ईडीनं समज न बजावता सकाळी 5 वाजता, सकाळी 6:30 वाजता त्या ठिकाणी त्यांना अटक केली आणि या सगळ्या बाबीचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो। आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने हे महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी आम्ही बदलवलं, त्याच पद्धतीने या केंद्रातलं मोदी सरकार सुद्धा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास आमचा या ठिकाणी आहे। आदरणीय नवाब मलिक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की हम डरेंगे नहीं, हम लढेंगे। महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक साहेब यांनी ईडीची NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांची पोलखोल केली। त्यांच्यावर त्यांचे जे काही चुकीचे काम आहे ते उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज ईडीने सकाळी भल्या पहाटे कोणत्याही प्रकारची नोटीस न देता
कोणत्याही प्रकारचा पूर्वसूचना न देता त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले आणि त्यांना अटक केली. खरं म्हणजे हा सामान्य माणसाच्या मानवी अधिकारावर ही गदा आहे. केंद्र सरकार ईडीचा या पद्धतीनं वापर करून आपली राजकीय पोळी बांधण्यासाठी जे प्रकरणं 20-20 वर्ष जुने आहेत अशा प्रकरणाला आता काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न आणि त्यांना बळजबरीनं त्यांना विनाकारण अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं त्यांना असं सरकारला असं वाटतं की यामुळं हे सगळे नेते आहेत हे नेते गप्प बसतील, परंतु ही त्यांची चूक आहे. हा त्यांचा भ्रम आहे की अशानं हे होणार नाही. या उलट अनेक सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता पेटून उठेल आणि या सरकारचा निषेध करेल. आम्ही सुद्धा या ठिकाणी आज नवाब मलिक साहेबांना जी अटक केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. 1993 साल में मुंबई बम ब्लास्ट के मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम की बहन हसीना पारकर की जमीन कम दाम में खरीदने वाले अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक इनको ईडी द्वारा गिरफ्तार किया गया। नैतिकता के आधार पर अपना इस्तीफा देना चाहिए था, लेकिन महाविकास सरकार उनके पीछे है और उनका इस्तीफा लेना चाहिए। ये मांग लेते हुए कोल्हापुर भाजपा की ओर से जिलाध्यक्ष राहुल चकोडे इनके नेतृत्व में कोल्हापुर जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया और महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की गई। त्यामुळे वेळोवेळी राज्यपालांच्याकडे पण राज्यपाल शासन यावं, राष्ट्रपती राजवट यावी यासाठी आपण प्रयत्न करायला लागलोय आणि तशी स्थिती तसंच राजकीय अनिश्चिततेचं वातावरण यादवी निर्माण करण्याचं वातावरण या देशामध्ये ही लोक घडवत आहेत असं वाटत आहे। या महाविकास आघाडी सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत की 1993च्या बॉम्बस्फोटातील जे आरोपी आहेत त्यांच्याशी ह्यांचे व्यवहार आहेत असे आरोप आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नवाब मलिक यांचा खरं तर नैतिकतेतनं राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता। त्यांनी राजीनामा दिला नाही तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यायला पाहिजे होता असं आमचं मत आहे। आणि जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत, खरं तर त्यांनी नैतिकतेचा आधार घेऊन नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक को गिरफ्तार किया गया। आज भाजपा ने नवाब मलिक के इस्तीफे की मांग को लेकर आंदोलन किया। भाजपा ने जिलाधिकारी कार्यालय के सामने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए धरना प्रदर्शन किया। इनको कल ईडी ने अटक की। 3 मार्च तक पुलिस कोठड़ी बताई गई है। ये पुरोगामी महाराष्ट्र है। आज तक जिन भी मंत्रियों पे इस तरह के आरोप हुए उन्होंने अपना इस्तीफा दिया है। नवाब मलिक ये इस्तीफा नहीं देंगे। इस तरह की बातें राष्ट्रवादी कांग्रेस एवं शिवसेना कर रही है, लेकिन नवाब मलिक ये कोई देश प्रेमी नहीं है। जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिम, उनकी बहन हसीना पारकर, इकबाल कासकर, सरदार शाह अली खान, सरदार पटेल, इन लोगों से जो जमीन उन्होंने खरीदी की उसमें भ्रष्टाचार हुआ, टेरर फंडिंग हुई। इसके कारण ही दहशतवादी लोगों को बल मिलता है। भारतीय जनता पार्टी की मांग है, आदरणीय देवेंद्र जी फडणवीस के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी ने ये मांग आज महाराष्ट्र में उठाई। अगर वो इस्तीफा नहीं देते तो आने वाले समय में महाराष्ट्र के मंत्रिपरिषद के खिलाफ भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्र जी के नेतृत्व में रास्ते पर उतर के आंदोलन करेगी। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है।
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। राकांपा नेता और कैबिनेट मंत्री नवाब मलिक की गिरफ्तारी के खिलाफ आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। केंद्र की बीजेपी सरकार ने ईडी और सीबीआई का दुरुपयोग करते हुए राष्ट्रवादी पार्टी के नेता नवाब मलिक को गिरफ्तार कर लिया है। राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने आरोप लगाया कि भाजपा के नेता ये पार्टी के प्रवक्ता नहीं बल्कि ईडी के प्रवक्ता है। केंद्र सरकार बदले की भावना से राजनीति कर रही है। इस दौरान पुलिस ने राकांपा कार्यकर्ताओं को गिरफ्तार कर लिया है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तुम्हारे साथ ये आंदोलन क्यों कर रहे हैं, क्या कारण? इसका कारण आप सभी जानते हैं कि कल सुबह 4 बजे जिस प्रकार से आज तक के ऐसी कोई घटना नहीं हुई, जो सेंट्रल से आई हुई ईडी सीबीआई जिस प्रकार से आके 4:30 बजे किसी के घर में जाके उसको जगा के उठा के वहाँ पे अपने सीबीआई के ऑफिस में लेके जा रही है, ईडी के ऑफिस में लेके जा रही है और उसको वहाँ पे कुछ 4-6 घंटे के बाद में ही उसको अरेस्ट कर रही है। जो कि जिस प्रकार से आज तक ऐसा हुआ है कि किसी भी प्रकार से कैबिनेट मिनिस्टर है वो कोई चलते फिरते आम आदमी नहीं होने के बावजूद किसी प्रकार का नोटिस नहीं देने के बावजूद भी उनको अरेस्ट किया गया है। उसके लिए हम महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कल महाविकास आघाड़ी के सारे घटक ये आंदोलन करने जा रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक को कल ईडी द्वारा गिरफ्तार किए जाने के बाद बीजेपी आज पूरे राज्य भर में आंदोलन कर रही है। अमरावती के राजकमल चौक पर भाजपा नेता और पूर्व कृषि मंत्री अनिल बोंडे के नेतृत्व में नवाब मलिक के खिलाफ आंदोलन कर उनके इस्तीफा की मांग की गई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को तुरंत नवाब मलिक को निष्कासित करना चाहिए, इस प्रकार की मांग भी की गई। या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, महावसुली आघाडी सरकारचा, महावसुली आघाडी सरकारचा, गली गली में शोर है, गली गली में शोर है, राजीनामा द्या, राजीनामा द्या। मुंबई बेचिराग करणाऱ्या आणि या देशाशी द्रोह करणाऱ्या दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला मंत्री नवाब मलिक याला अटक केल्यानंतर आज त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने राजकमल चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। आज त्या नवाब मलिकच्या समर्थनार्थ एक काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्लज्ज मंत्री तिथे महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी बसलेले आहे, गावागावात रस्त्यावर येऊन बसलेले आहे। एका देशद्रोहाच्या हस्तकाला वाचवण्यासाठी महात्मा गांधींच्या डोळ्यात देखील अश्रू आले असतील असं लज्जास्पद आंदोलन काँग्रेसवाले करत आहेत। त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही आणि भारतीय जनता पार्टी जर राजीनाम्याच्या मागणीसाठी केवळ आम्ही घोषणाबाजी नारे देतो तर पोलिसांचा ससेमिरा आमच्या मागे लावला जातो, जबरदस्तीने आम्हाला अटक केली जाते, वाटेल तसे खटले आमच्यावर दाखल केले जातात। आजही आम्ही इथे आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्याशी दडपशाहीचा प्रयत्न केला, आम्ही या दडपशाहीचा निषेध करतो।
गुरुवार 24 फरवरी को बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय के सामने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक के इस्तीफे की मांग को लेकर आघाड़ी सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन हुआ। इस बार सरकार को क्या करना चाहिए? सिर नीचे पैर ऊपर, इस्तीफा दो, नवाब मलिक इस्तीफा दो। देशद्रोही मालिकों का क्या करें? सिर नीचे पैर ऊपर जैसे विभिन्न नारों के साथ परिसर में निकलते हुए ये आंदोलन पूर्व विधायक विजयराज शिंदे के नेतृत्व में किया गया। देशद्रोही मलिकचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. राजीनामा द्या. बॉम्बस्फोट घडवून आणून हिंदू मुसलमानाच्या जातीय दंगली घडवणाऱ्या देशद्रोह्यांशी जमिनीचे आर्थिक गैरव्यवहार करून देशद्रोह्यांना अतिरेक्यांना पैसा पुरवणाऱ्या नवाब मलिक या महाराष्ट्र राज्याचा मंत्री याला भारताच्या ईडीने काल अटक केली व त्यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी या ठिकाणी मिळाली। नवाब मलिक भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून देशद्रोह्यांना मदत करता आहेत अशा प्रकारचा आरोप ईडीने काल ईडीच्या कोर्टामध्ये सादर केला। ईडीने अटक केल्यानंतर खऱ्या अर्थानं नवाब मलिक यांनी तातडीनं राजीनामा देणं हे काय गरजेचं असताना त्यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सुद्धा आज ते राजीनामा देत नाही आहे व या महाराष्ट्राचा महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालते आहे। याचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही बुलढाण्याच्या वतीने धिक्कार करतो, निषेध करतो व राज्यपालांना आज जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही निवेदन देत आहे की राज्यपालांनी तातडीने नवाब मलिक ज्यांनी देशद्रोह्यांना मदत केली यांना बडतर्फ करावं, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आज देण्यात येतो। महाराष्ट्र को शर्मसार करने वाली हरकत शिव जयंती की पूर्व संध्या पर बैजापुर शहर में घटी। 18 फरवरी को एक महिला का वीडियो शहर में वायरल हुआ। उस पीड़ित को बेरहमी से पीटने वाला और कोई नहीं बल्कि शिवसेना के विधायक रमेश बोरनारे एवं उनका परिवार शामिल होने की बात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता चित्रा बाग ने बुधवार को पत्रकार परिषद में कही। आणि त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही। पीआयचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलंच नाही। अहो, एखाद्या बाईला एवढ्या लोकांसमोर त्या ठिकाणी मारहाण केली, तिची मनस्थिती काय असेल? तिची काय मनस्थिती असेल? तुम्हाला वाटतं की त्या दिवशी ती तुम्हाला सखोलपणे सांगू शकेल? प्रोव्हिजन केली आपल्याला ऍडिशनल जबाब घेण्याची, पुरवणी जबाब ज्याला म्हणतात। बोलवलं का पोलिसांनी पुरवणी जबाबाला? 1:30-2 वाजता बाई गेली, तिचा 8 वाजता गुन्हा दाखल झाला। त्यांचं म्हणणं लाईट गेली होती। आता गेली होती नाही गेली होती मला माहित नाही। 8 वाजता गुन्हा दाखल होतो या पीडित महिलेचा आणि योगायोग बघा 2 तासांनी लगेच तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो। आहे का नाही गंमत? 2 तासांनी तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो। आता पोलीस म्हणतायत तिने यावं आणि आम्हाला पुरवणी जबाब द्यावा। ती तुमच्याकडे पुरवणी जबाब द्यायला आली का लगेच तुम्ही अॅट्रॉसिटी खाली तिला आत टाका। ती खरी आहे ती खोटी आहे? कोण माणूस, कुठला माणूस? मी जर यांना घेऊन फिरले या एका विशिष्ट समाजाच्या आणि मी तुम्हाला सांगितलं तू नडलास मला बघतोस तुला चालेल अॅट्रॉसिटीचं टाक त्याच्यावर, हे धंदे चालले? 1 महिन्यापूर्वी 8 जानेवारी याच आमदाराचा भाऊ ज्याने एक महिला जिचं नाव तांबे आणि तिच्या सोबत काम करणारा, तिच्या सोबत तिच्या हाताखाली किंवा तिच्या सोबत तिचा
हेल्पिंग हँड असणारा साळवे नावाचा जो माणूस होता त्याला जाऊन मारहाण केली. तो का दाखल झाला नाही? तो दाखल केला नाही कारण या तिन्ही आयपीसी मध्ये जामीन मिळत नाही. पोलिसांनी काय दाखल केलं? 143, 147, 323, 504, 506 इतका हलक्यातला गुन्हा हा वाटला. एखादी बाई मग ती कोणी पण असू दे, जिला लाथा बुक्क्यांनी मारलं जातं, हा विषय गंभीर नाही. ज्या महिला धोरणाचा मसुदा ज्या राज्यातली सत्ताधारी सगळे नेते यांनी शिवरायाच्या चरणी अर्पण केला, त्या महिला धोरण कर्त्यांना हा विषय, ही घटना गंभीर वाटली नाही. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. अमरावती सुपर स्पेशलिस्ट शौचालय में काफी गंदगी है. शौचालय के दरवाजे भी टूटे हुए हैं, जिसके कारण यहां के मरीजों का स्वास्थ्य खतरे में है. सुपर स्पेशलिस्ट का नाम बदलकर सामान्य अस्पताल करें. साथ ही सफाई ठेकेदार लापरवाही बरत रहे हैं, उनके खिलाफ भी कार्रवाई करें, अन्यथा भव्य आंदोलन छेड़ा जाएगा. ऐसी चेतावनी जिलाधिकारी से भीम ब्रिगेड ने की. या संघटनेच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की काल आमचा एक पेशंट सुपर स्पेशलिस्टमध्ये ॲडमिट असताना आम्ही त्याला पाहण्यासाठी गेलो असता तिथली सफाईची व्यवस्था अतिशय खराब असल्यामुळे आज ते निवेदन आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम साहेबांना देत आहोत. तेथील शौचालय आणि बाथरूम अतिशय खराब. त्या बाथरूमच्या आणि संडासच्या आतमध्ये पूर्ण सीट खराब आहेत. त्यामध्ये दारूच्या बॉटल ठेवल्या आहेत, बेसिंग तुटलेले आहे. बेसिंगमध्ये वेगवेगळे काहीतरी असे नाव घेऊ शकत नाही, पण वेगवेगळे असे वस्तू ठेवलेले आहेत. त्यामुळे तेथील ठेकेदार हा सफाईकडे दुर्लक्ष करत आहे. त्यानंतर जेवणाचा जर विषय बघितला, मेससुद्धा ही तो रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण देत आहे. म्हणून आम्ही त्याला विचारणा केली असता त्याचे उडवाउडवीचे उत्तर आले आणि म्हणाला की ते मी पाहून घेतो, माझं कोणीही वाकड करू शकत नाही. अशा प्रकारे त्याने आमच्यासोबत काल भाष्य केलं. वरण एकदम खराब आहे, एकदम पातळ, फक्त पाणी आहे. त्याच्यानंतर भाजी ही सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. पोळ्यासुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि भात म्हणजे राईस जो म्हणतो आपण हा कंट्रोलचाच येत आहे. म्हणून यावर तात्काळ कारवाई अगर न झाल्यास तर आम्ही तिथली जे पूर्ण घाण आहे ती घाण जिल्हाधिकारी कार्यालय व आपल्या शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय यांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू. अन्यथा ते तात्काळ साफ करण्यात यावं आणि तेथील जे घाण व्यवस्था आहे ही तात्काळ साफ करून जेवणाची मेससुद्धा तात्काळ चांगलं पद्धतीचं जेवण रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात यावं व ते जेवण निःशुल्क देण्यात यावं. तो तिथून त्या जेवणाचे सुद्धा पैसे आकारत आहे. म्हणून याचं निवेदन आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे, मॅडमला दिलं आहे. यावर तात्काळ अगर कारवाई नाही झाली तर भीम ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. याची दक्षता शासन प्रशासनाने घेण्यात यावी. खेती को 10 घंटे बिजली मिलनी चाहिए, यह मांग लेते हुए स्वाभिमानी किसान संगठन के नेता तथा पूर्व सांसद राजू शेट्टी और कोल्हापुर जिलाध्यक्ष वैभव कामले के नेतृत्व में कोल्हापुर महावितरण कार्यालय के सामने 3 दिनों से अनिश्चितकालीन धरना आंदोलन चल रहा है.
किसानों को खेती करने के लिए दिन में बिजली की पूर्ति करो, ये मांग लेकर आज तीसरा दिन है हमारा सत्याग्रह चल रहा है। यही हम सड़क पे सोते हैं, यही खाते हैं, गांव-गांव से किसान रोटियां बेचती है, ये धरना हमारा शुरू है। हम किसान भूमिपुत्र है, जो भी संसाधन है उसका ऊपर हमारा अधिकार है। फिर भी आज किसानों के खेत के ऊपर जो बांध बने हुए हैं उसमें बिजली बनती है, उसके ऊपर हमारा अधिकार नहीं है। वो अधिकार उद्योगपतियों का, सरकार का है। हम यही चाहते हैं, ये बिजली लेकर हम कोई स्मगलिंग नहीं करते, हम कोई चरस अपम जैसा कोई फसल नहीं लेते हैं। इसी बिजली का इस्तेमाल करके हम गेहूँ, चावल, अनाज पैदा करते हैं, दूध उत्पादन करते हैं और आम लोगों को 2 दिन का 2 वक्त का रोटी और खाना देने की व्यवस्था करते हैं। ध्यान में रखिए, हम भी इंसान हैं, किसान कोई जानवर नहीं है। आज स्थिति यह है कि अगर रात को किसानों को बिजली मिलती है और फसल को पानी देने के लिए किसान को रात में खेत में जाना पड़ता है। रात में जानवर, खास करके जंगली जानवर, कभी कभी बाघ आता है, कभी कभी सुअर हमला करता है, कभी हाथी हमला करता है, कभी बाइसन हमला करता है, सांप काटता है। इसमें सैकड़ों किसानों की मौतें हो चुकी है। जंगली जानवर किसानों के ऊपर हमला करता है तो किसानों को कुछ भी नहीं मिलता। ये न्याय है किसानों के साथ। इस बहस में हम नहीं पड़ना चाहते हैं। हम यही मांग करते हैं, हम रात में खेत में जाएंगे ही नहीं है, हम दिन में खेत में जाएंगे, फसल को दिन में पानी देंगे। और इसीलिए हमारी मोटर शुरू करने के लिए, इलेक्ट्रिक मोटर शुरू करने के लिए हमें दिन में बिजली चाहिए। कन्नड़ तालुका के कोलंबी मांजरा में प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के लाभ के लिए यहां बहुत कम भूमि जोते वाले भूमिहीन रहवासी सभी शर्तों एवं निष्कर्षों को पूरा करते हुए लाभार्थी पात्र नागरिक, तथापि इस मामले में लाभार्थी का चयन करते समय संबंधित ग्राम सेवक अन्य लोगों के प्रतिनिधि पद के अधिकार को दुरुपयोग करते हुए वास्तविक लाभार्थियों को, नागरिकों को गलत तरीके से प्रस्तुत करके गांव के सरपंच और अन्य जनप्रतिनिधियों को अमीर और अपात्र लोगों के रूप में दिखाकर, जिनके पास पहले से ही उनके स्थायी स्लैब के घर हैं, उनका नाम को प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना द्वारा मंजूर किया गया था और हम लाभार्थी होते हुए भी हमें उस लाभ से वंचित रखा गया। मी पूर्वीपासूनच या गावात राहतो। मी माझ्या वडिलांना इंदिरा गांधीच्या काळात घरकुल भेटलेलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही चौघं असताना मला माझ्या वाट्यावर किती 1 पत्राची जागा येते, 5 पत्राची जागा आहे। मग तर मोठे भाऊ मला म्हणतात की बा तू आईवडिलाच्या घरामध्ये राह। असं मी आईवडिलाच्या घरात राहतो आणि माझ्या दोन्ही मुलाचे नाव घरकुल यादीमध्ये टाकलेले होते। त्यांनी पक्का हाऊस म्हणून टाकलेले। मला स्वतः घर राहायला नाही। टीमनी झाली, त्याच्यात आमचं नाव टाकलं, पण त्यानंतर नाव टाकल्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला पैशाची मागणी केली। 10,000 रुपये दिले तर तुमचं नाव तुम्हाला घरकुल भेटेल, पण आमची तेवढी परिस्थिती नव्हती पैसे द्यायसारखी आहे। म्हणलं बाबा तुला नंतर देऊ, पण त्यांनी नाही म्हणे तुमच्या बापाचा माल आहे का, तुम्हाला पैसे आताच द्यावं लागेल, तेव्हा घरी पैसे दिले नाही, आमचं पक्क घर दाखवलं। पैसे मागत होते म्हणून तुमचं पक्क घर दाखवलं का? किती पैसे मागत होते? पैसे फक्त पैसे मागत होते। पैसे किती मागत होते? पण आकडा तरी चांगला तुम्ही समजा 5,000 रुपये मागत होते। वास्तविक ते चूक आहे। उदाहरण द्या झालं यशवंत जाधव, याचं घर त्याच्या आजोबाच्या काळातलं बखार आहे, तो त्या बखारीमध्ये राहतो, पत्राचं घर आहे, पण त्याला पक्क घर दाखवलं आहे। हे वास्तविक त्या ग्रामपंचायतीची फार मोठी चूक आहे। ग्रामसेवकच्या आणि गावातील त्या ग्रामपंचायतीची चूक आहे। पुन्हा
या ठिकाणी दुसरे काही जे मातीची घर आहे त्यांना तुम्ही पक्के घरं दाखवले आहे. हा सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आणि ज्यांची घरं पक्के आहेत, अगदी सिमेंट काँक्रीटचे घरं आहे, त्यांना तुम्ही साधारण घर दाखवलं, साधारण घरं आहे असं दाखवलेलं आहे. त्यामुळे या ग्रामसेवकाने फार मोठी गंभीर्याची चूक केलेली आहे. त्यामुळे ग्रामसेवकनं याचा अर्थही भ्रष्टाचारच केलेला आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आणि असा काही लोकांना ज्यांना मिळाले त्यांनी 5-5 हजार रुपये दिले बा आम्ही म्हणून आमचे नावं आले असं सुद्धा लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या लोकांची नावं आलेली आहे. काही लोकांचे ज्यांनी पैसे दिले नाही त्यांची नावं मात्र आले नाही असं त्यांचा वगळण्यात आलेले आहे. तेव्हा या ठिकाणी या ग्रामसेवकाची आणि ग्रामपंचायतीची संपूर्ण चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी. आणि त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात यावी असं मी माजी पंचायत सदस्य या पूर्वी होतो, आजही आहे, माजी पंचायत सदस्य आहे. आणि त्यामुळे झालेल्या अन्यायाचं निराकरण व्हावं आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सखोल चांगली कारवाई करावी, कठोर कारवाई करावी अशी मी आग्रहाची विनंती करतो. शिवसेना विधायक रमेश बोरनारे के अशोभनीय कृत्य को लेकर भाजपा नेत्री चित्रा बाग बुधवार को बैजापुर पहुंची। उन्होंने सबसे पहले बैजापुर के उपविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय में पुलिस को आड़े हाथों लिया। बाग ने विधायक बोरनारे के दबाव में पुलिस कार्य क्या कर रही है जैसे कई गंभीर सवाल खड़े किए। गौरतलब है कि हम हाल ही में विधायक रमेश बोरनारे एवं उनके भाई समेत परिवार वालों ने अपनी चचेरी भाभी को बेरहमी से पीटा था। जनप्रतिनिधि की इस हरकत को भाजपा ने गंभीरता से लिया है। इस प्रकरण में बुधवार को चित्रा बाग सीधे बैजापुर उपविभागीय पुलिस अधिकारी कैलाश प्रजापति के कार्यालय पहुंची। मग आलं तर मग ते तुम्ही का घेतलं नाही? मग तुम्ही असं ठरवून केलं यांनी की फक्त जे बेलेबल ऑफेन्स आहेत ते रजिस्टर करायचे, नॉन बेलेबल ऑफेन्स रजिस्टर करायचे नाहीत? तर सर हे चालणार नाही. आम्ही बोलणार आणि आम्ही बोलत राहणार जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. त्या महिलेचा पुरवणी जबाब घ्या. आता तुम्ही तिच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली आहे, तिला अशी भीती आहे की मला आता पकडतील म्हणून ती आणखीन कुठेतरी असेल, मला माहित नाही ती कुठे येते. पण अशा पद्धतीने जर होत असेल तर ज्या महिलेसोबत जी घटना झाली, बघा हा आता लोक म्हणतात हा वैयक्तिक वाद आहे. वैयक्तिक वाद 4 भिंतीच्या आतला असतो. जेव्हा पब्लिक मध्ये, जेव्हा 4 चौघांमध्ये तुम्ही एखाद्या महिलेला अशा पद्धतीने लाथाबुक्क्यांनी मारतात, जिथे कोणी विटनेस राहत नाही, याचा विचार तुम्ही करा की तिथे दहशत किती असेल. चरणी अर्पण करण्यात आलं. तो महिला धोरण, ते महिला धोरण की ज्या महिला धोरणामध्ये महिलांना, विविध घटकातील महिलांना अन्याय अत्याचारापासून कसं संरक्षण देण्यात येईल, त्यांची कशी रक्षा करण्यात येईल, त्यांचे हक्क काय असावे, त्यांचे अधिकार काय असावे, याच्या बाबतचा मसुदा हा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केला. आणि त्याच दिवशी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या या वैजापूरमध्ये एका महिलेला गुराढोरासारखं मारण्यात आलं. कोणी मारलं? मारलं कोणी? मारलं लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधी कुठला? ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणजेच इथले आमदार यांनी त्यांचे बंधू या सगळ्यांनी मिळून त्या महिलेला मारलं. ज्याचा उल्लेख आमचे तालुका अध्यक्ष कल्याणजींनी केला. या 4 भिंतीच्या आत ज्या घटना होतात तो माझा वैयक्तिक माझी घटना आहे. ही आमची घरेलू घटना आहे. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण तो माझ्या घरात 4 भिंतीत झालाय. पण वर्षश्राद्धासारख्या ठिकाणी जी माहिती मला मिळाली आहे, ज्या ठिकाणी हजारोंनी लोक येतात, त्या सगळ्या लोकांच्या समोर रस्त्यावरती एखाद्या महिलेला तिचा पदर खेचून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण होते. आमदार साहेब, हा तुमच्या घरचा मामला नाही. हा तुमच्या घरचा मामला होऊ शकत नाही. याच्या पुढची मजल
ज्या ज्या वेळेला असे अन्याय होतात, अत्याचार होतात, त्यावेळेला सगळ्यात पहिली मदत घेतली जाते ती पोलिसांची. आणि ती पोलीस यंत्रणा काय करते हे अतिशय महत्वाचं असतं. ज्या ठिकाणी एका महिलेचा पदर पाडून तिला खाली पाडण्यात येतं जमिनीवर, तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण होते, का हो तिथे 354 दाखल झाला नाही? ज्या बुटांनी मारलं गेलं त्या बुटांना धारदार खिळे असतात ना, काय म्हणतात त्याला, ते काळे जे असतात ते खिळेच म्हणतात का, काय म्हणतात तो शब्द काय? आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भूमि न्यूज।